श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जा ही स्वामी चरणी मी प्रार्थना करणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात झालेली आहे. तर बघा 10 एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन. तर काही ताईंच्या सेवा चालू आहेत. 108, 21, 51 आजपासून 11 दिवसाचं पारायणाला सुरुवात करणार आहेत. तर बघा काही ताई असतात त्यांना स्वामी सेवेत उतरायचं आहे, पण त्यांना मार्ग सापडत नाही की आम्ही स्वामी सेवा मला करायची, तर आम्हाला काय करावं लागेल. सर्वप्रथम त्यांना सेवेबद्दल काहीच माहिती नसते. तर ताईंना विनंती की सर्वप्रथम तुम्ही स्वामींचा फोटो आणा. मूर्ती नाही तो फोटो आणा. छोटा आणा, मोठा आणा, कसाही आणा, पण स्वामींचा फोटो आपल्याला पाहिजे. आपण जी काही स्वामींची सेवा करणार आहोत ती स्वामी समोर बसूनच करायची. कळलं की आपल्याला ती सेवा स्वामी समोर बसूनच करायची. म्हणून सर्वप्रथम तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणा स्वामींचा. कळलं ना? स्वामींचा फोटो नाहीतर मूर्ती आणा आणि सर्वप्रथम ती विधीपूर्वक म्हणजे फोटोची स्थापना करायची आहे. विधीपूर्वक स्थापना करायची आहे आणि मग तो आपण देवघरात तो फोटो ठेवू शकतो. षोडोपचारे पूजा करून घ्यायची आणि आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या असतात, त्या म्हणजे नित्यसेवा. तर त्या नित्यसेवा कोणत्या असतात बघा. तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्रातील 1 ते 21 अध्याय असतात, बरोबर. तुम्हाला एकदम पारायणाला बसू नका, हळूहळू उतरा. म्हणजे एकदम उंच उडी घ्यायची नाही आपल्याला. हळूहळू आपल्याला कासवाप्रमाणे आपल्याला स्वामी सेवेत उतरायचं आहे आणि त्याचंही फळ आपल्याला लवकरच मिळेल. आपण एकदम पारायण करून एकदम आपल्याला फळ मिळतं असं नाही आहे. ते करत राहा म्हणजे एकदम नाही करायची आपल्याला. म्हणजे एकदम स्लो स्टेप बाय स्टेप आपल्याला सेवा करायच्या असतात, तरच आपल्याला त्याचे फळ मिळत असतात. काही नियम अटी असतात त्या आपल्याला पाळायच्या असतात. तर ते आता मी सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही नित्यसेवेचं असं बघा पुस्तक मिळतं. फ्रंट कॅमेरामुळे उलटं दिसत असेल थोडं, बघा असं नित्यसेवेचं पुस्तक मिळतं. ज्या नवीन ताई आहेत ते बघा स्वामी केंद्रात नाही तर गुरुपीठ ॲप आहे, त्याच्यात डाउनलोड तुम्ही करू शकता. तिथूनही मिळून जाईल. जिथे स्वामींचे म्हणजे केंद्र असतात तिथं जवळपास दुकानं असतात, तिथं पण हे पुस्तक मिळू शकतं. इथं स्वामी स्थवन आहे, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, कालभैरव अष्टक, मंत्र, स्तोत्र सर्व काही आहे. याच्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि स्वामी चरित्र म्हणजे एकदम पारायणाला बसू नका. हे बघा हे स्वामी चरित्र सारामृत आहे. इथं 1 ते 21 अध्याय आहेत. ते आपल्याला दररोज 3 करायचे असतात. आज 3, पहिल्या दिवशी 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 3 अध्याय, तिसऱ्या दिवशी 3 अध्याय, असे 21 अध्याय असतात. मग तुम्ही हे 7 दिवस जर हे 3 अध्याय केले तर तुमचं एक पारायण होतं. म्हणजे आपल्याला जे नवीन ताई आहेत स्वामी सेवेकडे उतरणार आहे त्यांच्यासाठी आहे की त्यांनी 3 अध्याय वाचा, म्हणजे तुमचं एक पारायण होईल. एकदम पारायणाला बसू नका, कारण की वाचण्याची सवय बघा कोणाला जास्त असते, कोणाला कमी असते. 1-1.5 तास लागू शकतो. आम्हाला फक्त पाऊण तास नाही तर 1 तास लागतो, कारण की आमची ती म्हणजे बोलून बोलून पुढचा शब्द काय येणार आहे ते आम्हाला माहिती असतो. म्हणून आमचं पाऊण तासात नाही 1 तासात होतं. पण ज्या नवीन ताई असतात त्यांना वेळ पण लागू शकतो. आणि ज्या नवीन असल्यामुळे त्यांनी एकदम म्हणजे लोड घेऊ नका. 3 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा दररोज आणि 11 माळी जप करा. आणि 11 माळी शक्य होत नसेल तर 1 माळ करा, पण श्रद्धेने करायचे आपल्याला. असं नाही की एकदम पारायणाला बसू आणि हे एकदम स्पीडने जाऊ नका. स्लो करा. ते याचंही फळ आपल्याला तितकंच मिळणार आहे. श्रद्धेने केलं, हळूवारपणे केलं तर त्याचंही फळ आपल्याला तितकंच मिळणार आहे. हे असं एक पुस्तक आणा तुम्ही. नंतर तुम्ही पारायणाला बसू शकता पुढच्या वेळी, म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं. तर आजचा व्हिडिओ